सारखं सारखं तीच तीच दुधी भोपळ्यापासून बनवलेली भाजी खाऊशी वाटत नसेल किंवा खूप कंटाळा आलेला असेल आणि काहीतरी वेगळं खाऊसं वाटत असेल तर तुम्ही हे दुधी भोपळ्यापासून बनवलेले मसाला थेपले एकदा नक्की बनवून बघा. नाक मुरडणारे देखील आवडीने खातील एवढे टेस्टी आणि मऊ बनवून तयार होतात. वेळ वाया न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात. थेपले बनवण्यासाठी इथं मी एक मीडियम आकाराचा कोवळा दुधी भोपळा घेतलेला आहे. हा दुधी भोपळा मी स्वच्छ पाण्याने धुवून सुती कापडाने पुसून घेतला. थोड्या वेळासाठी याला बाजूला ठेवते आणि एक छोटंसं वाटण बनवते. त्यासाठी एका मिक्सर जारमध्ये 1 चमचा जिरे, पाव चमचा ओवा, लसूण पाकळ्या, हिरवी मिरची आणि आलं घालून पाण्याचा वापर न करता हे मिक्सरला बारीक करायचं आहे. इथं पहा, पाण्याचा वापर न करता हे वाटण मी मिक्सरला अगदी बारीक असं वाटून घेतलेलं आहे. छोटंसं वाटण बनवून तयार आहे. पुढच्या कृतीकडे वळूयात. इथं एक मोठा बाउल घेतलेला आहे. यामध्ये एका कपने मोजून बरोबर 2 कप भरून इतकं गव्हाचं पीठ घालते. त्याचबरोबर यामध्ये 2 चमचे इतकं बेसन पीठ घालते. त्यामुळे आपले थेपले अगदी मऊ होण्यास मदत होते. बनवून घेतलेलं वाटण घातलं, लाल मिरची पावडर, पाव टीस्पून इतकी हळद पावडर, चवीनुसार मीठ घातलं, 2 चमचे फ्रेश दही घातलं, सोबतच 2 चमचे पांढरे तीळ घालायचे आहेत. संपूर्ण साहित्य थोड्या वेळासाठी बाजूला ठेवते आणि घेतलेला दुधी भोपळा एका मोठ्या किसणीने किसून घेते. साहित्य काढण्या अगोदरच दुधी भोपळा आपण किसून घेतला असता तर तो काळा पडला असता. त्यामुळे संपूर्ण साहित्य एकत्रित मिक्स केल्यानंतर हा दुधी भोपळा मी किसण्यासाठी घेतलेला आहे. इथं पहा, जेवढा पाहिजे तेवढा दुधी भोपळा मी किसून घेतलेला आहे. 2 कप गव्हाच्या पिठासाठी बरोबर त्याच कपने मोजून आपल्याला 1 कप भरून इतका किसलेला दुधी भोपळा वापरायचा आहे. हे परफेक्ट प्रमाण आहे. अगदी परफेक्ट चवीचे मऊ लुसलुशीत थेपले बनवून तयार होतात. दुधी भोपळा किसून घेतल्यानंतर जास्त काळासाठी तो असाच ठेवला तर तो काळा पडतो. त्यामुळे आपल्याला लगेचच याला या पिठामध्ये मिक्स करायचं आहे. संपूर्ण साहित्य सुरुवातीला पाण्याचा वापर न करता आपण एकत्रित असं मिक्स करूयात. सुरुवातीलाच यामध्ये पाणी घालण्याची अजिबात घाई करायची नाही, कारण दुधी भोपळ्यामध्ये भरपूर प्रमाणात पाण्याचं प्रमाण असतं. त्यामुळे यामध्ये आपल्याला जास्त पाणी घालावं लागत नाही. भोपळ्याच्या आहे या मॉइश्चरमध्येच आपण हे पीठ सुरुवातीला व्यवस्थित मिक्स करून घेतलं. त्यानंतर यामध्ये अगदी थोडंसं पाणी घालते आणि हे पीठ आहे ते मळून घेते. घट्टसर असं आपल्याला हे पीठ मळायचं आहे. पीठ मळल्यानंतर देखील ते थोडंसं पागळलं जातं. त्यामुळे सुरुवातीला हे पीठ आपल्याला अगदी घट्टसरच मळायचं आहे. हे पहा, या पद्धतीने पीठ थोडंसं मऊसर करण्यासाठी तेल लावते आणि याला एकदा व्यवस्थित असं मळून घेते. पीठ मळत असताना पातळ वाटत असेल तर यामध्ये सुक्कं गव्हाचं पीठ तुम्ही घालू शकता. 5 मिनिट हे पीठ भिजत ठेवलं, लगेच याचे थेपले बनवण्यासाठी सुरुवात करते. चपाती बनवण्यासाठी आपण जेवढी कणिक घेतो ना, तेवढीच कणिक इथं मी हे थेपले बनवण्यासाठी घेणार आहे. उंडे बनवत असताना घेतलेली कणिक हातावरती थोडीशी मऊसर करायची आणि अशा पद्धतीने याचे उंडे तयार करायचे आहेत. हाताला कणिक चिटकत असेल तर हाताला थोडंसं तेल लावायचं आहे आणि मग याचे उंडे तयार करायचे आहेत. संपूर्ण कणकेचे मी उंडे एकसाथ बनवून घेते आणि त्यानंतर मग एकसाथच मी याचे थेपले लाटण्यासाठी सुरुवात करणार आहे. याआधी देखील मी चॅनलवरती दुधी भोपळ्यापासून बनणाऱ्या वेगवेगळ्या रेसिपी शेअर केलेल्या आहेत. त्या तुम्ही पाहिलेल्या नसतील तर चॅनलला नक्की भेट द्या. इथं पहा, बनवून घेतलेल्या कणकेमध्ये साधारणपणे मोठ्या आकाराचे 7 उंडे बनवून तयार झालेले आहेत. थेपले लाटत असताना घेतलेला उंडा आपल्याला सुक्या गव्हाच्या पिठामध्ये थोडासा घोळून घ्यायचा आहे आणि अशा पद्धतीने पुरीच्या आकाराची याची लाटी लाटायची. त्यानंतर याच्यावरून आवडीनुसार तूप, तेल किंवा बटर लावायचं आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला याला फोल्ड करायचं आहे. इथं पहा, याला मी आतून थोडं थोडं करून तेल लावून घेतलं आणि सुक्कं गव्हाचं पीठ आहे ते भुरभुरून घेतलं. असा हा याचा त्रिकोण तयार झाल्यानंतर पुन्हा एकदा सुक्कं गव्हाचं पीठ लावते आणि थेपले लाटण्यासाठी सुरुवात करते. थेपले लाटत असताना अशा पद्धतीने याला गोलाकार आपल्याला लाटून घ्यायचा आहे. दुधीमध्ये थोडासा ओलसरपणा असतो, त्यामुळे थेपले लाटत असताना आपल्याला थोडंसं सुक्कं गव्हाचं पीठ जास्त लागतं. थेपले लाटत असताना आपल्याला अलटून पलटून सर्व बाजूने लाटून घ्यायचे आहेत. एकसारखा आपल्याला हा थेपला आहे तो लाटायचा आहे. पराठा हा आपण थोडासा जाडसर बनवतो, पण थेपले हे थोडेसे पातळसरच येतात. अगदी जास्तही पातळ नको. मीडियम जाडीवरती आपण हे थेपले आहेत ते लाटून घेऊयात. ही कणिक मळत असताना यामध्ये मी कोथिंबीर घातलेली नाही. तुमच्याकडे फ्रेश कोथिंबीर असेल तर ती अगदी बारीक चिरून तुम्ही यामध्ये वापरू शकता. इथं पहा, अशा प्रकारच्या थिकनेसवरती
हा पहिला थेपला आहे तो मी लाटून घेतलेला आहे. तुम्हाला वाटत असेल थेपले अगदी गोल गरगरीत पाहिजेत, तर तुम्ही याला एखाद्या प्लेटने कोरून घेऊ शकता. याच पद्धतीने मी एकसाथ संपूर्ण थेपले लाटून घेतले. एकावरती एक ठेवून दिले तरी देखील एकमेकांना चिकटत नाहीत. थेपले लाटून घेतलेले आहेत. आता भाजण्यासाठी एका तव्यामध्ये थोडंसं तेल घातलं. तवा छान गरम झाला की यामध्ये एक एक करून आपल्याला हे थेपले आहेत ते भाजून घ्यायचे आहेत. थेपले भाजत असताना एका बाजूने व्यवस्थित असे भाजून द्यायचे, मगच त्याला आपल्याला दुसऱ्या बाजूने पलटायचं आहे. पलटायची घाई केली तर हे थेपले तव्याला चिकटू शकतात. सुरुवातीचा थेपला आहे तो तव्याला थोडासा चिकटला जातो, त्यामुळे याला आपल्याला हळूवारपणे पलटून घ्यायचं आहे. पलटत असताना बघा याला किती छान असे बबल्स यायला लागले आहेत. हे थेपले अगदीच टम्म फुगत नाहीत, पण थोडेफार फुगले जातात. 2-3 वेळा हे थेपले पलटून घेतले की लगेच आपल्याला याला आवडीनुसार तेल, तूप किंवा बटर लावून घ्यायचं आहे. इथं मी तेलाचाच वापर केलेला आहे. गरमागरम लगेच खाणार असाल तर तुपाचा वापर केला तरीही चालू शकतं. थंड झाल्यानंतर तूप थोडंसं आठरलं जातं, त्यामुळे इथं मी तेल लावलेलं आहे. इथं पहा, हे थेपले आहेत ते अगदी छान असे फुलले जात आहेत. त्याचबरोबर बघता क्षणी समजत आहे की किती मऊ लुसलुशीत बनून तयार होत आहेत. अलटून पलटून मीडियम टू हाय गॅसवरती आपल्याला हे थेपले भाजून घ्यायचे. या ठिकाणी हा पहिला थेपला आहे तो मी भाजून घेतलेला आहे. त्यानंतर तुम्ही बघू शकता याला रंग काय सुंदर आलेला आहे. त्याचबरोबर अगदी मऊ लुसलुशीत बनून तयार झालेला आहे. याच पद्धतीने मी संपूर्ण थेपले आहेत ते भाजून घेते. माझ्या मुलाने आजपर्यंत दुधी भोपळ्याची भाजी कधीही खाल्लेली नाही, पण असे हे दुधी भोपळ्याचे थेपले मी बनवले की तो आवडीने खातो. आपल्याला तर माहीतच आहे की मुलं म्हटल्यानंतर ते सगळ्या भाज्या तर खातच नाहीत. माझा मुलगा तर बऱ्याचशा भाज्या खात नाही, जसं की दुधी, कारलं अशा वेगवेगळ्या भाज्या त्याला आवडत नाहीत. मग अशा वेळेस मी असे हे वेगवेगळे पदार्थ बनवून त्याला खायला देते, तर तो आवडीने खातो. आज मी हा पराठा बनवल्यानंतर तो म्हटला, "मम्मी मला उद्या टिफिनला देखील हा पराठा देशील का?" म्हणजे इतके त्यांना हे पदार्थ आवडायला लागतात आणि आपसुकच त्यांच्या पोटामध्ये अशा ह्या वेगवेगळ्या भाज्या जातात. इथं पहा, अतिशय पौष्टिक गरमागरम 4 ते 5 दिवस टिकणारे मऊ लुसलुशीत असे दुधी भोपळ्याचे थेपले मी बनवून घेतलेले आहेत. हे दुधी भोपळ्याचे खमंग आणि मऊ लुसलुशीत थेपले तुम्ही मुलांच्या डब्यासाठी, नवरोबाच्या डब्यासाठी बनवू शकता. चवीला भन्नाट लागतात. 4-5 दिवस टिकतात, त्यामुळे तुम्ही याला प्रवासामध्ये देखील नेऊ शकता. अजिबात खराब होत नाही. हे दुधी भोपळ्याचे थेपले नाश्त्यासाठी किंवा जेवणासाठी खाऊ शकता. दही, हिरवी चटणी, लसूण चटणी, शेंगदाणा चटणी, ठेच्यासोबत चवीला भन्नाट लागतात. लोणच्यासोबत देखील हे थेपले खाल्ले जातात. एकदा नक्की ट्राय करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात अशाच एका नवीन छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.